लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र श्री सिद्धनाथ मंदिर तीर्थक्षेत्र खरसुंडी आणि या खरसुंडी मंदिराचा नावलौकिक महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि भारतभर पसरलेला आहे. अशा ह्या श्री सिद्धनाथ मंदिराची ख्याती जगभर असताना देवस्थान म्हणजे देवस्थान आणि देवस्थान मधील असणारा ट्रस्ट आणि या ट्रस्टच्या बोंगळ कारभारामुळे, चुकीच्या कारभारामुळे आणि पूर्ण त्यांच्या काळ्या बाजारामुळे आज ह्या देवस्थानची बदनामी होऊ लागली. याला पूर्णतः कारणीभूत मंदिर समिती ट्रस्ट आहे. मग ह्या ट्रस्टचा कारभार चुकीच्या पद्धतीने का होतोय, ह्यांना कोणतरी हे पब्लिक ट्रस्ट आहे, मग ह्यांना प्रश्न आम्ही विचारायचे का नाहीत? त्यांचा आता आरोप होतोय की हे सगळं राजकारणातून चालू आहे. आजपर्यंत राजकीय शक्तींचा वापर करून कोणी राजकारण केलं? ट्रस्टचे प्रत्येक बोंगळ कारभार यांनी आतापर्यंत कुणाकडे जाऊन मिटवले हे यांनी आजपर्यंत सांगितलेलं नाही. माझी महत्वाचा मागच्या पत्रकार परिषदेत माझा प्रश्न होता की मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोरील 6 खांब हे हेमाडपंथी म्हणजे त्या प्रामुख्याने 2 खांब आणि त्याच्या मागचे असणारे 4 खांब त्यावरील 181 किलो चांदी म्हणजे पुढील 2 खांबावर वेजगाववाल्यांनी 24 किलो, देवीखिंडीवाल्यांनी 24 किलो आणि वर नक्षीकाम गजमुख असलेले असं 3 किलो 51 किलोचे ते चांदीचे 2 खांब होते आणि त्यामागे 130 किलो 4 खांबाला 130 किलो चांदी होती. माझा प्रश्नच आहे की ही 181 किलो चांदी आहे 6 खांबावर. आता सध्या परिस्थितीत माझ्याकडे तो व्हिडिओ आहे चांदीचा 6 महिन्यापूर्वीचा. आता त्या खांबांना चांदी नाही. माझा त्यांना एवढाच प्रश्न आहे की चांदी दाखवा, कुठं आहे ती चांदी? मग तुम्हाला जर दान दिलेली चांदी धर्मादाय आयुक्तांच्या प्रत्येक म्हणजे यांची सगळी नोंद की धर्मादाय आयुक्तांना कर्ज बॉम्बे ऍक्ट कायदा 1950 काय सांगतोय की प्रत्येक जर वस्तू दान केली तर त्या प्रत्येक वस्तूची नोंद ही धर्मादाय आयुक्ताच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ट्रस्टकडे असणे बंधनकारक आहे. मग ट्रस्टनं आतापर्यंत त्याची नोंद का ठेवली नाही? यांचं सरळ म्हणणं आहे की गुप्तदान म्हणजे गुप्तदान येतंय. मग आज हे जर गुप्तदान आलं तर शेखर निचळ या नावानं दिलं तर शेखर निचळ या नावाची नोंद अधिकृत करणं गरजेचं आहे असं बॉम्बे ऍक्ट कायदा 1950 सांगतोय. आणि जर शेखर निचळचं म्हणणं आहे हे निनावी ठेवा तर निनावी काय करायचंय? त्यांनी धर्मादाय आयुक्त सांगतोय कायदा की शेखर निचळचं नाव घेऊ नका पण त्याची नोंद तुमच्याकडे करा. मग आज तुम्ही केली आहे का? ह्यांचं काय म्हणणं आहे? आजपर्यंत आम्ही गुप्तदानाची नोंदच केली नाही. मग हे गुप्तदान तुम्ही घरी नेलं का? आजपर्यंत गुप्तदान कुठे गेलं? ह्यांनी आजपर्यंत गुप्तदानाची नोंदच केली नाही. मुळात ह्यांचा कारभारच भ्रष्ट आहे. आणि ही आज मी यांच्यावर चोरीचाच आरोप करतोय. 81 किलो 181 किलो जर ही खांब आहे ह्या खांबाला चांदी 181 किलो होती. आज ती दिसत नाही. चांदी दाखवा ना. तुम्ही मूळ प्रश्नाला बदल देऊन आज राजकारणाचा आरोप हे सगळं चुकीचं आहे. मुळात राजकारणात मी नाही, मी समाजकारणात आहे. मी आत्ता आलोय 2 वर्ष राजकारणात. तुम्ही 40-40 वर्ष राजकारण करताय. प्रत्येक राजकीय पुढाऱ्याचा वापर करून राजकीय शक्तींचा वापर करून आज तुम्ही सगळे तुमचे धागेदोरे नष्ट केले. आज तुम्ही काय म्हणताय आमच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. आटपाडी कोर्टात केस चालू आहे, कोल्हापूर कोर्टात केस चालू आहे. मग काय तुम्ही सांगताय की आमच्यावर केस नाही म्हणून? हे सगळं धांदांत खोट आहे आणि हे सगळ्यांचा लपावछपीचा बाजार आहे. मग ट्रस्टमध्ये 7 लोक आहेत. जर तुम्ही खांबाला दान दिलेली चांदी तुम्हाला अधिकार काय? 7 लोक तर तिथं कमीत कमी पाहिजे. गावातला त्रयस्थ व्यक्ती राहू द्या, चेअरमन आणि 7 विश्वस्त वाईस चेअरमन. जर वेजेगावच्या जर भाविकाला तुम्ही खांबावरील चांदी काढून देताय तर त्या लेटर पॅडवर 7 जणांच्या सह्या पाहिजे होत्या. आणि तुम्ही चांदी काय करताय? रात्रीची देताय. रात्री का दिली? रात्री चोरी होती. रात्रीची चोरी असते. दिवसा जर दिलं तर ती चोरी होत नाही. रात्री तुम्ही देताय पण कुणाला विचारून दिली? बरं त्या कागदावर तुम्ही उल्लेख करायला पाहिजे होता की बाबा आम्ही ही चांदी एवढी काढली, ह्याचं वजन लाकडासहित एवढं भरलं, साधं एवढं भरलं. आज तुम्हाला ती बोलायचा अधिकार नाही. तुम्ही चांदी देऊन बसलाय. टोटल ती पुढच्या 2 खांबाला 51 किलो चांदी होती. बर जर तुम्ही काय म्हणताय परवाच्या पत्रकार परिषदेत हे वेजेगाववाल्यांनी चांदी लावलेली, मग देवीखिंडीवाल्यांना 2 मार्चला स्टाम्पवर का लिहून दिलं? ती चांदी कुठून आणली? ती 27 किलोची चांदी होती ना राहिलेल्या. 24 किलो जर बालाजी दत्तात्रय देवकरला ते म्हणते दिले असेल, ह्यात काय अधिकृत नोंद नाही त्यांनी दिलेली. आणि म्हणणार आहे उद्या 100 किलो होती, 200 किलो होती. तुम्ही त्यात नोंद 24 किलोची ठेवायला पाहिजे होती देतानाच. तुम्ही गाळण्यावर वजन करताय. मग तुम्ही त्यातली 27 किलो ठेवून घेतली ना. मग त्या दिवशी देवीखिंडीवाल्यांना तुम्ही 24 किलो दाखवली. मग आता ती त्यातली 24 किलो दाखवल्या. वेजेगाववाल्यापाशी जी आहे तो कटकला त्याची चांदी अजून आलेली नाही. मग तुम्ही काय सांगताय? मग 2 मार्चला तुम्ही स्टाम्पवर लिहून दिलं देवीखिंडीवाल्यांना, मग अजून चांदी का दाखवत नाही? ही जर वस्तू तुम्ही चांदीची घाळ केल्या 2 महिने हा प्रकार चालू आहे.
हा 2 महिने प्रकार सुरू असताना तुम्ही चांदी आणून दाखवायला पाहिजे होती. मुळात 6 खांबांचा विषय, 181 किलोचा 6 खांबांचा विषय, त्या प्रश्नाला बदल देऊन हे वेगळंच सांगायला लागले जातात. पुढच्या 2 खांबांची 51 किलो चांदी, मागच्या 4 खांबांची 130 किलो चांदी. ह्या प्रश्नावर त्यांनी प्रथमतः बोललं पाहिजे. त्यानंतर त्यांनी परवा काय सांगितलं की रथाचं ऑडिट झालंय. बरोबर आहे, मी मानतो रथाचं धर्मादायच्या कायद्याप्रमाणे ऑडिट झाले. मग 320 किलोचं जर रथ आहे तर 300 हे पब्लिक ट्रस्ट आहे, पीटीआरला नोंद आहे, पब्लिक ट्रस्ट रजिस्टर. त्यामुळं पब्लिक ट्रस्ट असल्यामुळे ही सगळी माहिती लोकांना दाखवणं गरजेचं आहे. माझा आज ह्यांना उघड सवाल आहे की 320 किलोचा जर तुम्ही म्हणताय रथ होता आणि आहे आणि त्याची तुमच्याकडे नोंद आहे धर्मादाय कायद्याला, तर 320 किलो लोकांची 8 दिवसात नावं यादीला दाखवा. त्याची फळ्यावर नोंद लगेच 8 दिवसात मला पाहिजे 3 नावं, आणि सगळ्या भाविक भक्तांना कळू द्या 320 किलो चांदी कुणी घातली आणि कुणी कुणी दान केले ही कळलं पाहिजे ना लोकांना. हेच सांगतात की 320 किलो होती का 620 किलो, ते 8-15 दिवसात कळेलच. नक्कीच कळणार आहे तुम्हाला 320 किलो होती का 620 किलो होती. पण आज जर ते म्हणतात ना 320 किलो चांदी होती, त्यांनी बोर्डवर सगळ्यांची नावं दाखवू द्या. आणि ह्यात कोणतंही राजकारण आहे. आणि यामुळे 1000 ते 1100 गृह समाजाचा उमरा आहे गावात. ह्या ट्रस्टच्या भोंगळ कारभारामुळे आज त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होत आहे. ते देवाची प्रामाणिकपणे सेवा करतात. कुणाला 16 वर्षात, मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं की कुणाला वर्षात नाही, 2 वर्षात नाही, 8 वर्षात नाही, 16 वर्षात आठवडा येतो. 8 दिवस फक्त बसण्याचं त्यांना सेवा करण्याचं हे असतं. जे ताटातलं उत्पन्न आहे ते त्यांना मिळतं, ते पण सेवा 8 दिवस केल्यावर मिळते. ह्यात ट्रस्टचा आणि गुरव समाजाचा काही संबंध नाही, मी वारंवार सांगतोय. पण मग ट्रस्ट का आज जबाबदारी झटकत्या? एवढं होऊन तुम्ही जर चांदी दाखवली पाहिजे ना, मूळ प्रश्नाला का तुम्ही बदल देताय? आज चांदी दाखवा ना. माझा तुम्हाला प्रश्न काय आहे, खांबावरील 6 चांदी कुठे गेली? माझ्याकडे व्हिडिओ आहे, 6 खांबावरील चांदी असणारा व्हिडिओ मी व्हायरल केलाय. धर्मादाय कायदा कायदा काय सांगते त्याचा व्हिडिओ आहे. एडिट वाजायला बातमी लागल्या. आज महाराष्ट्रातील देशातील सगळ्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली. मूळ प्रश्नाला चांदीच्या बदल देऊन तुम्ही आज हा तुमचा कारभार चालू आहे तो आज मी तुमच्यावर चोरीचा आरोप करतोय. 181 किलो तुझी चांदीची तुम्ही चोरी केली आहे आणि तुम्ही म्हणताय रथ 320 किलोचा आहे. हळूहळू उघड होईल 320 किलोचा आहे, 720 किलोचा आहे, काय 1020 किलोचा आहे. तुम्ही 320 किलो जर म्हणताय, आमच्याकडे जर त्याची नोंद आहे तर येणाऱ्या 8 दिवसात त्यांनी 320 किलो चांदी कोणी घातली ते दाखवावी. ह्यांचं वारंवार ते सांगणार की गुप्तदान आमच्याकडे नोंद होत नाही. मग जर सर साधा प्रश्न आहे की वर्षाला मी जास्त म्हणत नाही, अर्धा 1 किलो सोनं, 250 ग्रॅम सोनं, पाव किलो सोनं गुप्तदान खरसुंडी. मी 1 किलो 2 किलो सोनं म्हणत नाही. आणि 10 किलो चांदी येते निनावी गुप्तदान म्हणून. मग आजपर्यंत तुम्ही नोंद केली का? मागच्या 50 वर्षातलं 40 वर्षातलं जाऊ द्या, ह्या 10 वर्षात 250 ग्रॅम 2.5 किलो सोनं झालं आणि 10 किलो चांदीनं 100 किलो चांदीचं आहे. कुठं आहे मग ह्यांचं सरळ चेअरमन काय म्हणते, चेअरमन सरळ म्हणते की गुप्तदानाची आजपर्यंत आमच्याकडे नोंद नाही. कलम बॉम्बे ऍक्ट कायदा काय सांगतो 1950चा की जर तुम्ही नावानिशी दिली, शेखर निचळ या नावानं जर मी 1 किलो चांदी दिली तर शेखर निचळ या नावानं नोंद करणं गरजेचं आहे. बर, शेखर निचळ जर म्हणतोय माझी नोंद करू नका, निनावी ठेवा, तरी सुद्धा कायदा धर्मादाय कायदा सांगतोय की त्याची नोंद ठेवणं तुमच्याकडे बंधनकारक आहे. तुम्ही मस्त आता शिर्डी साईबाबा संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, आज त्यांच्याकडे मी शेखर निचळ 1 किलो चांदीचा हार दिला तर तिथं माझ्या नावानं हार नोंद होते आणि टीव्हीला प्रसार माध्यमांना सगळ्यांना ती बातमी जाते. बरं, मी शेखर निचळ आज सांगितलं माझं नाव घेऊ नका, ते सरळ जाहीर करते की अमुक अमुक अशा एका अनोळखी भाविकानं 1 किलो चांदीचा हार दान दिला, त्याची नोंद होते ना तिथं असा भोंगळ कारभार होत नाही. बरं, रात्रीचं तुम्हाला द्यायचा अधिकार काय? बरं, त्या बालाजी दत्तात्रय देवकरांना मी संपर्क साधला तर वर्ष झाले हेच मागे लागले की पुरातत्व विभागाची लोक यायला लागले तर तुम्ही चांदी ठेवू नका. आजपर्यंत पुरातत्व नावाखाली यांनी चांदी काढली कशी? आज त्या हेमडपंथी 12व्या शतकातलं मंदिर आहे, पूर्ण त्याला आज भेगा पडायला लागले. उद्या जर त्या मंदिराला काय कमी जास्त झालं, तुम्ही आज ड्रिल होलं पाडताय, कोण जबाबदार आहे त्याला? हे मंदिर बांधता येत नसतं परत. हे हेमडपंथी मंदिर आहे, त्याला आज किती तुम्ही जावा पत्रकार किती होलं पाडलेत, मग त्याला अधिकार तुम्ही पुरातत्व विभागाची परवानगी घेतली का? बरं, चांदी तुम्ही कुणाला दिल्या? बालाजी दत्तात्रय देवकर. आणि आज तुम्ही कुठला माणूस आणलाय तिथं देवकराचा तिसरा, त्याचा काही संबंध नाही.
ज्याला माणसाला चांदी दिल्या तो माणूस आहे का तुमच्या समोर बोलायला? नाही. बरं, तुम्ही तो माणूस बोलायला नाही. देवी खिंडीवाल्याला तुम्ही स्टॅम्पवर काय लिहून देताय की 2 मार्चला चांदी तुम्हाला दाखवल्या, कुठली आणली? म्हणजे ह्या सगळा यांचा बोंगळ कारभार ही स्पष्ट दिसून येतोय. ह्यांचं पूर्ण आतापर्यंत ह्यांना कोणी म्हणजे प्रत्येकाला ह्यांनी मॅनेज केलं. राजकीय शक्तींचा काळा वापर करून ह्यांनी आतापर्यंत खासदाराला घाल, आमदाराला घाल, मंत्र्यांना घाल. बरं, ह्यांच्यावर सगळ्या गुन्हे दाखल आहेत. म्हणजे ह्यांच्यावर केसेस चालू आहेत 2-4 ठिकाणी. हे काय म्हणतात? बरं, ह्या 181 किलोचा आज ठोस म्हणजे निर्णयच झालेला नाही. त्यामुळे ह्यांना माझं तर स्पष्ट मत आहे की ट्रस्टवर ह्या चेअरमन विश्वस्तांना राहण्याचा अधिकार नाही. मग हे कोणत्या अधिकाऱ्यांनी तिथं बोलतायत? त्यामुळं येणाऱ्या काळात सगळं हळूहळू उघड होईल. पण आता मूळ मुद्दा 181 किलो खांबावरील चांदीचा, आणि ती चांदी लगेचच येणाऱ्या 8 दिवसात त्यांनी तातडीने प्रशासनानं पण याचं दखल घेणं झाले. प्रशासनाला काय अडचण आहे? आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, धर्मादायचे चॅरिटी कमिशनर राज्याचे अमोक कलोती साहेब यांच्याशी पण चर्चा झाली, त्यांच्याशी समक्ष भेटलेलो आहे. त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात वरून यंत्रणा लागेल. पण खाली पोलीस प्रशासन काय करतंय? आज ही सरळ मी चोरीचा आरोप करतोय, चांदी खांबाला होती ना आज नाही, मी सरळ आरोप करतोय. मग आजपर्यंत कुणी भूमिका का घेतलंय? मग यांच्यावर प्रशासन पोलिसांवर ही कुणाचा दबाव आहे का? याला उत्तर पोलिसांनी सुद्धा दिलं पाहिजे आणि लवकर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून यांना अटक केली पाहिजे. आणि 181 किलो चांदीचा पहिल्यांदा पै पाहुण्याने दिल्या, ह्यांच्यात वाटून घेतल्या. आजपर्यंत यांनी गुप्तदानाच्या नावाखाली काय काय बोंगळ कारभार केले, ही सगळं उघड झाले. गुप्तदानाची नोंदच नाही म्हणतात. मग वर्षाला 250 ग्रॅम सोनं येते, 10 वर्षात झालं 2.5 किलो सोनं, 10 वर्षाची चांदी 10 किलो प्रमाणे झाली 100 किलो. कुठेही नोंद यांच्याकडे एकाही गोष्टीची नोंद नाही. बर, माझा अजून एक मुद्दा आहे की धर्मादाय कायदा काय सांगतोय की दान केलेली वस्तू पुन्हा भाविकाला देता येत नाही. जर आता हे म्हणतात ना ट्रस्टकडे 320 किलो रथाची नोंद आहे, उद्या जर 320 किलोतली चांदी मागायला आली रथाची, आम्हाला काढून द्या, डागडुजी करणार आहे, देता येते का यांना? 320 किलोचा चांदीचा रथ आहे, उद्या त्यातली 5-50 लोक आली आणि आम्हाला आमची चांदी द्या म्हणली, देता येते का? नाही. मग तुम्ही खांबावरील चांदी कशी काढून दिली? डागडुजी जरी करायची आहे, 7 लोक ट्रस्ट आहे ना, चेअरमन आहे, 7 विश्वस्त आहेत, 7 विश्वस्त 2 सचिव सोडून चेअरमनचं पोरगा त्या कागदावर सही करतोय, काय संबंध आहे त्याचा? बरं, ही 7 लोक त्या दिवशी चांदी काढून घेताना नाहीत, ह्यांना वेळ नाही, मग तुम्ही ट्रस्टवर राहायचा तुम्हाला अधिकार काय आहे? म्हणजे ही सगळं चोरी आहे. आणि ट्रस्टकडे सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्हीची नोंद आहे, सीसीटीव्ही घ्यावेत त्यांनी, का घेतली नाहीत आतापर्यंत? म्हणजे हे सगळं आतापर्यंत यांचा बोंगळ कारभार आहे. याला कुणीही वाचा फोडलेली नव्हती. आणि हा शेखर निचळ, माझा जीव गेला तरी चालेल, आज माझ्या जीवाला धोका आहे यांच्यापासून, पण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत 181 किलो चांदी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी हा लढा शेवटपर्यंत लढणार. आणि यानंतरची गोष्ट रथाचा हळूहळू उघड होईल. मी अजून 8-10 दिवसांनी पत्रकार परिषद घ्यायला लागेल. त्यांनी 320 किलो चांदीचा रथ आहे म्हणतात, 320 किलोची त्यांनी सरळ भिंतीवर दाखव, हे पब्लिक ट्रस्ट आहे, त्यांनी दाखवलं पाहिजे. आणि जर दाखवत नसतील मग यांचा कुठेतरी अनागोंदी कारभार आहे. आणि ह्या अनागोंदी कारभाराला वाचा कोणच पडत नव्हतं. ह्यात राजकारण नाही. मी पक्ष पार्टी सोडून सिद्धनाथाचा सद्भक्त आहे, मी प्रामाणिक. देव कधीच बोलणार नाही. शेखर निचळ बोलणार म्हणजे देव बोलल्या 100%. बरं, मी अजून सुद्धा सांगतो, ह्या गुरव समाजाची 1100 घर आहेत, ती आज उद्ध्वस्त व्हायला लागली ह्या ट्रस्टच्या कारभारामुळे. 7 लोकांनी कधी विश्वासाने, या 7 बॉडीने कधी गुरव समाजाला विश्वासात घेतलं? कधीच घेतलं नाही आजपर्यंत. गावाला विश्वासात घेतलं का? नाही. प्रत्येक गोष्ट यांच्या मनमानी प्रमाण चालू आहे. 7 मधला एकच मान हलवली की नंदीबाईला 7 जण मान हलवली. मग त्या 7 जणांनी आज जर भ्रष्ट नाहीत तर 7 जणांनी लिखी द्यावं. 7 जणांनी 2च दोषी आहेत तर बाकीच्या 5 जणांनी त्यांनी लिखी दिलं पाहिजे, आमचा या संबंध नाही. मग जर दोषी असतील तर ते 7च्या 7 आणि 7 चेअरमन, 6 विश्वस्त, 2 सचिव आणि चेअरमनचा पोरगा, त्याच्याकडे देवस्थानच्या चाव्या कशा? आतल्या ट्रस्टच्या आतल्या तिजोऱ्यांच्या चाव्या चेअरमनच्या कोणाकडे? जर ते चेअरमनचं वय झालंय, विश्वस्तांचं वय झालंय, तर तुम्ही कारभार करू नका, द्या दुसऱ्या माणसांकडे सोपवा. बर, तुम्ही काय सांगताय? एकाच समाजातील लोक पाहिजेत, धर्मादाय कायदा असा सांगतोय का एका समाज? बर, 7वं ह्यात गोविंद बन गुरु नारायण बन गोसावी आमचे मठाधिपती होते महाराज गादीचे. त्यानंतर गोविंद बन गुरु नारायण बन गोसावी वारल्यानंतर कृष्णद बन
गोविंदबन गोसावी आले. कृष्णबन पण वारले ऍक्सिडेंट मध्ये. त्यानंतर सिद्धनाथबन गोविंदबन गोसावी आले. बरोबर का? 6 माणसं ती होती, 7वा माणूस महाराज होत. बरोबर का? महाराजांच्या गचुरीला धरून त्यांना हाकलून काढण्यात आलं. आणि 7वा माणूस 6 इंची होती, 7वा महाराज होता पहिल्यापासून ट्रस्टमध्ये. मग तुम्हाला जर इतर समाजाचे तुम्ही नाही म्हणताय, बरोबर आहे, आमचा त्याला काही विरोध नाही. मग 7वं महाराज होतं, त्यांना का तुम्ही काढलं? ह्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत दिलंय का? महाराजांच्या गचुरीला धरून. अहो ते महाराज देवाचा तुरा बनवायचा, देवाचा हार आणि 3 वेळेला देवाचा नैवेद्य बनवायचा अधिकार महाराजांना. गोविंदबन गुरुनारायणबन गोसावी होते. त्यानंतर कृष्णबन गोविंदबन गोसावी आले, त्यांचा ऍक्सिडेंट झाला. परत सिद्धनाथबन गुरु गोविंदबन गोसावी आले त्या गादीवर. मग महाराज ट्रस्ट मध्ये 7 नंबरला महाराजांची पाठी होती. त्यानंतर ह्यांना मान हलवणारा माणूस तिथं पाहिजे होता, म्हणून त्यांनी 7वा माणूस पण त्यांचाच घेतला. फक्त त्यांच्या ऐकण्यातलं. एकानं मान हलवली की 7 माणसांनी मान हलवली. बरं काय तुम्ही काम करताय? तुम्हाला सेवा प्रामाणिकपणे देवाची करायची नाही, फक्त मेवा खायचा आहे. माझा स्पष्ट गंभीर आरोप आहे. आणि 181 किलो चांदी तुम्ही चोरीच केली. आज तुम्ही चोरी केली आणि या चोरीच्या आरोपाला मी लढणार आहे. 100% मी न्यायव्यवस्था माझ्या बाजूने आहे. मी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचणार आहे. पण याचा कुठेतरी सोक्षमोक्ष झाला पाहिजे. 100% पुरावा आहे. आज चांदी, खांबाला चांदी असणारे व्हिडिओ आहेत, सगळ्या बातम्या आहेत. बरं खांबाला चांदी होती ही तर मान्य आहे. 4 महिन्यापूर्वी खांबाला ज्या भाविकांनी दान दिले तीच सांगतात की वेजेगावची 4 लोक आहेत, पिंटू शेठ देवकर, जनार्दन शेठ देवकर, हनुमान शेठ देवकर आणि नागेश शेठ देवकर. ह्या 4 लोकांनी मागच्या 130 किलो चांदी दिली 4 खांबांना. आणि पुढच्या खांबांना चांदी दिलेली आहेत बालाजी दत्तात्रय देवकर आणि शिवाजी विठ्ठलराव पाटील. आता बघा ते गुप्तदान असेल त्यांचं. मग जर देणगी पावती नव्हती तर देवीखिंडीवाल्यांना देणगी पावती नसताना 24 किलो चांदी तुम्हाला आम्ही देतो असं लेटर पॅडवर अधिकृत लिहून दिलंय. जर चांदी बालाजी दत्तात्रय देवकरकडे आहे तर देवीखिंडीवाल्यांना ट्रस्टला लिहून द्यायचा अधिकार काय आहे? ती चांदी यांच्या हातात नाही. चांदी दाखवल्या सुद्धा म्हणजे त्या 27 किलो ती दाखवल्या का विकत आणून दाखवली असेल चांदी? मग तुम्ही दाखवली कशी? जर त्यांच्याकडे पावती नाही तर तुम्ही लिहून कसं दिलं मग देवीखिंडीवाल्यांना की 24 किलो चांदी दाखवतोय हे म्हणून? हा 100% माझ्याकडे मी पुराव्याविषयी बोलतोय. सगळे माझ्याकडे पुरावे, ट्रस्टचे ऑडिट रिपोर्ट आहेत, आतापर्यंत झालेला सगळा इतिहास आहे आणि सगळ्या टीव्ही चॅनल, न्यूज चॅनल बातमी. बर खांबाला चांदी होती ह्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्याचे फोटो आहेत, साक्षीदार आहेत लोक. ते पुढच्या 2 खांबाचं सांगते मी, सांगते नाही. 2 माणसांनी देवीखिंडीवाल्याने 24 किलो, वेगळवाल्याने 24 किलो, अशी 51 किलो चांदी पुढच्या खांबाला आहे आणि मागच्या 4 खांबांना 130 किलो चांदी.